नमस्कार मैत्रिणींनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण कांद्याची चटणी कशी बनवायची ते बघणार आहोत। खूप झणझणीत आणि चमचमीत अशी कांद्याची चटणी, भाजीला काही नसलं तर कांद्याची चटणी बनवून खूप छान तयार होते ही। तर बघूया कशी बनवायची ती। मी आता कढई गॅसवर ठेवलेली आहे आणि एक पोळी तेल गरम करून घेतलेला आहे। 1 चम्मच जिरे टाकलेले आहे। जिरे छान तडतडू द्यायचे आणि यातनं लसणाच्या कळ्या अशा कापून अवश्य टाका, म्हणजे ना भाजीची चवीनं खूप छान तयार होते या चटणीची। भाजी म्हणा की चटणी म्हणा। आता मी ना हे 3-4 कांदे होते छोटे, तर त्यांना ना छान चिरून घेतले आणि पाण्यामध्ये धुवून घेतलेले आहे। तर याला ना आता आपल्याला कढईत टाकून घ्यायचं आहे। प्रथम ना हे कांदे छान असे परतवून घ्यायचे यातच तेलामध्ये, मसाले न टाकता। म्हणजे काय होतं की हे तेलामध्ये छान तळल्यासारखे होतात आणि चटणी इतकी चविष्ट तयार होते ना की खूपच छान। एकदा तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय कराल आणि खूप छान चटणी तयार होते ही। आता मी याला ना 2-3 मिनिटं असं झाकून शिजवून घेतलेलं आहे आणि नंतर छान ढवळून घ्यायचं आहे व्यवस्थित। या पद्धतीने बघा शिजवून घ्यायचं आहे। आज आपले कांदे ना हे कसे व्यवस्थित शिजले पाहिजे आणि मीडियम हीटवर शिजवायचे आहे। आता मी अर्धा चम्मच हळद घेतलेली आहे आणि तिखट घेतलेला आहे 1 चम्मच आणि धने पावडर 1 चम्मच घेतलेला आहे। जिरे पावडर 1 चम्मच, गरम मसाला अर्धा चम्मच घेतलेला आहे छोट्या चमच्यानी आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। आणि हे मसाले ना छान आपल्याला या कांद्यामध्ये ना छान परतवून घ्यायचे आहे। प्रथम ते कांदे तळल्या जातात की नाही, तर भाजी म्हणजे ही चटणी इतकी छान होते। कांद्याची चटणी म्हणा की भाजी म्हणा खूप छान तयार होते ही। आता मी यातनं 2 टमाटर चिरून घेतलेले आहे, ते टाकलेले आहे आणि मग आपल्याला हे मिश्रण छान ढवळून घ्यायचं आहे आणि शिजवून घ्यायचं आहे। भाजी नसली तर हा पर्याय खूपच छान आहे। आता मी झाकून याला 2-3 मिनिटं छान शिजवून घेत आहे। बघा शिजवून घेतलेला आहे। आता बघूया, बघा मग परतवून घ्यायचं आहे आणि लहान मोठ्यांना सगळ्यांना खूप आवडतं ही चटणी आणि झटपट तयार होते। टिफिनवरही देऊ शकतो आपण। आता इथे ना मी मटार घेतलेले आहे, हे फ्रोझन मटार आहे, ते टाकून घेत आहे। नाही टाकले तरीही चालतं, परंतु होते माझ्याकडे म्हणून मी टाकलेले आहे आणि हे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि शिजवून घ्यायचे आहे। मटार कसे लवकर शिजतात, हे याला वेळ लागत नाही। आता मी 2-3 मिनिटं शिजवून घेतलेलं आहे, मग कोथिंबीर टाकलेली आहे। सर्व करण्याच्या प्रोसेसकडे वळूया। बघा आपली चमचमीत अशी कांद्याची चटणी खूपच छान तयार झालेली आहे। एकदा तरी नक्की ट्राय करा आणि कमेंट्स करून कळवा। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा, हेल्दी रहा आणि नवीन नवीन पदार्थ बनवून खात रहा। धन्यवाद।